बाबासाहेबांनी अशी जाताना पाहिजे. रमाईने कधी उफ केलं नाही आणि बाबासाहेब कधी रडत बसले नाही. गंगाधर आजारी आहे, बाबासाहेब 14 तळ्याचा सत्याग्रह करतायत, पाणी आम्हाला मिळावं म्हणून. गंगाधर आजारी आहे, 14 तळ्याचा सत्याग्रह सुरू आहे, कार्यकर्त्यांची ताण बाबासाहेबांना जाते गंगाधर आजारी असल्याची. कार्यकर्ते सांगतात साहेब तुम्हाला घरी गेलं पाहिजे, गंगाधर आजारी आहे. बाबासाहेब नाही म्हणतात. बाबासाहेब जेवढा नाही म्हणतात त्यावेळेला कार्यकर्ते पुन्हा विनंती करतात. बाबासाहेब म्हणतात साहेब, बाबासाहेबांना लोक म्हणतात साहेब तुम्ही गेलं पाहिजे घरी, गंगाधर आजारी आहे. कार्यकर्त्यांच्या विनंतीनुसार बाबासाहेब घरी पोहोचतात. घराच्या समोर माणसांची रांग, बायांची रांग, रमाई खाली बसलेल्या आहेत, मांडीवर गंगाधर निसरत पडलेला आहे. बाबासाहेबांना हे चित्र दिसलं क्षणी बाबासाहेबांना वाटले काहीतरी औचित घडलं. बाबासाहेब जवळ जातात, रमाई खाली बसलेली आहे. बाबासाहेब रमाईच्या जवळ जातात. गेल्यानंतर रमाईला म्हणतात रामू, गंगाधरला काय झालं? रमाई पाहत नाही. पुन्हा बाबासाहेब रमाईला आवाज देतात, म्हणतात रामू, तरी रमाई पाहत नाही. ज्यावेळेला रमाईचा हात हातात घेऊन बाबासाहेब म्हणतात रामू आपल्या गंगाधरला काय झालंय? त्यावेळेला रमाई म्हणतात साहेब आपला गंगाधर नाही राहिला हो, आपला गंगाधर नाही राहिला हो. म्हटलं त्या माऊलीच्या हृदयाचे किती तुकडे झाले असतील. आणि नाही राहिला होय ऐकल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हृदयाचे किती तुकडे झाले असतील. कधी विचार केला? नाही. बाबासाहेब रामू गंगाधर आजारी असल्याने तुम्हाला का कळवलं नाही? रमाई काय म्हणतात त्यावर साहेब तुम्ही गेल्याच्या नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी गंगाधर आजारी पडला आणि मी जर हे बातमी जर तुम्हाला कळवली जर असती तर माझ्या या 7 करोड गंगाधरांना पाणी कोण पाजलं असतं? नाहीत. बाबासाहेब म्हणतात यांना स्मशानभूमीमध्ये नेण्याचं बघा. बाबासाहेब म्हणतात पैसे असतील घरात तर काढ द्या. रमाई म्हणतात पैसे जर असते 1923चा प्रसंग आहे हा. बाबासाहेब त्यावेळेला गरीब नव्हते, लक्षात ठेवा. 1923चा प्रसंग आहे, 6 महिन्याचा कालावधी आहे फक्त. आणि बाबासाहेब म्हणतात रमाई यांना स्मशानभूमीमध्ये नेण्याचं बघा. त्यावेळेला रमाई थांबला नाही. कोरा आपल्या साडीचा पदर फाडतात, त्याच्यामध्ये गुंडाळतात आणि म्हणतात साहेब हा घ्या तुमचा गंगाधर आणि न्या त्याला स्मशानभूमीमध्ये. हा प्रवास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रमाईने आमच्यासाठी वेचला. आम्हाला पाणी मिळावं म्हणून, आम्हाला शिक्षण मिळावं म्हणून, आम्हाला घर मिळावं म्हणून, आम्हाला शिक्षण मिळावं म्हणून, आम्हाला रोजंदारी मिळावी म्हणून, आम्हाला नोकरी मिळावी म्हणून, आम्हाला स्वच्छ कपडे मिळावे म्हणून. आणि आम्ही काय करायला लागलो? याचा हेवा त्याच्यासाठी, त्याचा हेवा त्याच्यासाठी. जयंतीच्या अध्यक्षासाठी आमचे खून वाजले. कुठं चालू? बाबासाहेब आंबेडकरांच्या डाव्या पायाला जखम होती. सतत आणि सतत त्याच्यातून रक्त व्हायचं. नानाच्या रक्तून ते पुसत बसायचे आणि बाबासाहेबांना म्हणायचं साहब इतना क्यों लिखते हो, बहुत ज्यादा खून बह रहा है. त्यावेळी बाबासाहेब म्हणायचे नाना ये खून कुछ भी नहीं है, मुझे लिखना बहुत जरूरी है क्योंकि मैं लिखूंगा तो ये किताब मेरा समाज पढ़ेगा और मेरा समाज किताब पढ़ेगा और मेरा समाज ये किताब पढ़ के आगे बढ़ेगा. इसलिए मुझे लिखना है, इसलिए मुझे लिखना है, इसलिए मुझे लिखना है. राजभद्र नावाचा राजबिंडा मुलगा बाबासाहेब आंबेडकरांचा आज गेलाय. आणि दुसऱ्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांची रमाई रामू बाबासाहेबांना सांगतात साहेब तुम्हाला लंडनला सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्सला गेलं पाहिजे, तुम्ही थांबले पाहिजे नाही. बाबासाहेब म्हणतात रामू माझा राज रत्न गेला, तुम्हाला लंडनला पाठवते. त्या माऊलीचं काळीच बघा किती मोठा आहे. दुसऱ्या दिवशी बाबासाहेब लंडनला निघाले, रवाना झाले. बाळाराम म्हणतात बाबासाहेब आंबेडकर धाकटे बंधू म्हणतात भिवा कुठे निघाला? तुझं लेकरू वारलंय काल, आज तू लंडनला निघालाय. त्यावेळेला बाबासाहेब म्हणतात दादा मला आज गेलं पाहिजे, कारण जर मी आज जर गेलो नाही तर काँग्रेस आणि ही कंपनी माझ्या या 7 करोड समाजाला दिसताना भूत करेल. यांना
चिटकवलेल्या त्या फोटो 14 एप्रिल झाली की शेपटून फोटो काढायचा, त्याला पुसायचा, त्याला 100 रुपयाचा गुलाबाचा हार घालायचा. बाबासाहेब तुम्हाला काम खतम. 14 एप्रिल गेली की लगेच 14 ऑक्टोबर आठवते. पुन्हा आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना एक पुष्पगुच्छ देतो. लगेच आम्हाला 6 डिसेंबर आठवते. पुन्हा आम्ही बाबासाहेबांना पुष्पगुच्छ देतो. जर 14 एप्रिल झाल्याच्या नंतर 15 एप्रिलला आपल्या गल्लीत जर गेल्या बंदेजी, तर आमची पोरं निस्बत पडलेली असतात. त्यांना सूद नसते उठण्याची आणि बसण्याची सुद्धा. 6 लाखाचा 7 लाखाचा आम्ही डीजे घेऊन नाचतो. पण एखाद्या माऊलीचं लग्न रुकलेलं असेल तर 6 लाख रुपये त्या माऊलीला देत नाहीत. जा तुमच्या लेकीचं लग्न करून टाकायला. ही आदर्श जयंती या ठिकाणी साजरी केव्हा होणार आहे हा प्रश्न तुम्ही आम्ही विचारला पाहिजे. एखाद्या लेकराचं शिक्षण जर वाढले जर असेल, मला इथं दोंदड साहेबांचा फार अभिमान वाटतोय. ते सतत आणि सतत काम करत राहतात त्या लेकरांसाठी. या लेकरांच्या जर कामाला जर काम जर करायचं जर असेल तर तुम्हाला या लेकरांची जाणीव ठेवावी लागेल आणि बाबासाहेबांच्या त्या विचारांची जाणीव मला सतत आणि सतत ठेवावी लागेल. यासाठी कृपया तुम्हाला विनंती आहे की बाबासाहेब आंबेडकरचा विचार हा सतत आणि सतत ठेवत ठेवा. रमाईंच्या त्याग समर्पण लक्षात ठेवा. कारण या लेकरांनी गेल्यानंतरही रमाईने ऊफ केलं नाही, बाबासाहेबांनी ऊफ केलं नाही आणि सतत समाजासाठी काम करत राहिले. 3 मुले मुलगी पत्नी मातीमध्ये तरी गाई गंधर्वाने परवा नाही केली. विद्येच्या बळाने ही कोटी जनता मेली. अहो पायदाली हुनी वाघावाडी केली. रूपाने प्रगल्भ झाले तुम्ही. भीमामुळे प्रगल्भ झाले तुम्ही. हो आज सर्व क्षेत्रात पुढे आले तुम्ही. आज सर्व क्षेत्रात पुढे आले तुम्ही. आज सर्व क्षेत्रात पुढे आले तुम्ही. हो मनोज राजा बाबाचे ऋण विसरुनी. मनोज राजा बाबाचे ऋण विसरुनी. तुमच्या गुलाडीची काठी
सांगा आपण आपल्या या सार्वजनिक जयंती मंडळाचे कोषाध्यक्ष सन्माननीय